पण जशीच ती लिंबू मिरची बघितली तुम्ही, की तुम्हाला भीती वाटते. अरे, कोणीतरी तर काहीतरी करणी केली आहे माझ्यावर. लाइक मी आता स्काय डायव्हिंग करून आले तेव्हा मी तो अनुभव परत एकदा घेतला, की तो व्यक्ती एकदा फक्त उडत होता आणि असं वाटत होतं, की तो मरेल आता. एक छोटा मुलगा होता. कळत नकळत त्याने पूर्ण 100 किलोचा बेड उचलून घेतलाय. कधी तुम्हाला चालता चालता दिसतं, की माझ्या पाठीमागे कोणीतरी चालतंय आणि तुम्हाला भ्रम होतो, भूतबीत तर नाही लागलंय. आणि ते तुमची सपोर्ट सिस्टीम असते. की यूएसच्या काही केसेस मी हँडल केल्या. त्याच्यामध्ये त्या लोकांनी म्हटलं, की आमच्याकडनं हे करून घेतलं गेलंय. आम्ही हे स्वतः नाही केलं. 5व्या दिवशी ग्रुपला जमा केलं. एक बॉडी आपको चुरा के लानी. पर्टिक्युलर काही स्टेट आहेत, जिकडे मी लोकांना सांगते, की गेलात तर काही खाऊ पण नका. नमस्कार मंडळी, अनटॅप बाय गौरवच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्लॅक मॅजिक हा शब्द जरी उच्चारला तर सर्वांना भीती वाटते. काही जणांना तर डोक्यामध्ये वेगवेगळे विचार यायला चालू होतात. काही जणांना तर असं वाटतं की हे काहीतरी विचित्र आहे, जगा वेगळा आहे. पण खरं सांगायचं झालं, ब्लॅक मॅजिक तसं काहीही नसतं. हेच आज सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या गेस्टकडून जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या गेस्ट आहेत शीतल मॅडम. शीतल मॅडमच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, ते एक प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट आहे. त्यांनी ब्लॅक मॅजिक, काळी विद्या ह्या सर्व विषयांवर भरपूर अभ्यास केलेला आहे. ॲक्च्युअल त्यांचं जे उत्सुकता होती की नेमकं हे काय असतं हे त्यांना मयांकपर्यंत घेऊन गेलं होतं. आज ह्या सर्व विषयांवर आपण त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत. तर मग सुरू करूयात आपल्या हक्काचं पॉडकास्ट अनटॅप बाय गौरव. नमस्कार मॅडम, अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मॅम, जेव्हा मी सुरुवातीला फोन केला तुम्हाला, तुमचं प्रोफाईल बघितलं आणि जेव्हा हा विषय आपला डिस्कस झाला, तेव्हा असं वाटलं की तुम्ही ते काळे वस्त्र घालून याल, त्या बाकीच्या गोष्टी करून याल. ओके, काहीतरी माळा वगैरे, हातामध्ये कवटी बिटी, त्या सगळ्या गोष्टी जे आम्ही पिक्चरमध्ये बघतो, बाकीच्या गोष्टीमध्ये बघतो असं. तर तुम्ही एकदम विरुद्ध आहात, तसं काही नाहीये. असं का? असं का? कारण माझ्यासोबत खूप सारे प्रोफेशन्स जुळलेत. पहिले तर मी हाउसवाईफ खूप छान आहे. बर. प्राउड मदर आहे. हां. कारण आज दोन्ही मुलं सेटल आहेत. एक डॉक्टर, एक इंजिनियर. ग्रेट. ओके. मी स्टॉक ब्रोकर आहे. मी स्टॉक ट्रेनर आहे. मी बेस्ट सेलर ऑथर आहे. माझे कमीत कमी 6 पुस्तकं आहेत 3 लँग्वेजेसमध्ये. ग्रेट. न्यूमरोलॉजिस्ट आहे, ॲस्ट्रोलॉजर आहे. ही विद्या मी खूप डीप स्टडी केलाय. 20 वर्ष गेले करतीये. रिसर्च चालूच आहे माझा अजूनही. रिसेंटली तुम्ही मला फोन केला तेव्हा मी लंडनमध्ये होते, यूकेमध्ये होते आणि काही कोर्सेस मी सतत शिकत असते. मला शिकायला आवडतं. हो, नक्कीच माझं लाईफस्टाईल खूप वेगळं आहे. तुम्ही माझं स्विमिंग कॉस्ट्यूमवरही फोटो बघाल सोशल मीडियावर. मला लोकं फॉलो करतात फॉर द लाईफस्टाईलसाठी. मला असंच छान राहायला आवडतं. ठीक आहे, कामाख्य वगैरे ज्या ठिकाणी मी ह्या विद्या ग्रहण करायला जाते, तेव्हा पर्टिक्युलर आम्हाला असं जरुरी नाहीये, की तुमचा तो ड्रेस कोडच असला पाहिजे. पण काही काळासाठी मी तो धारण करायला मला आवडतो. म्हणजे ते भस्म लावणं वगैरे ते थोड्या वेळासाठी असतं. आणि लाइक ते लावलं म्हणजे तुम्ही अघोरी किंवा तांत्रिक झाले असं नाहीये. त्या विद्येचा तुमच्या आतमध्ये जो संचय आहे आणि हे मी माझ्या गुरूंकडनं शिकले. कारण ज्या गुरूंकडनं मला दीक्षा हवी होती किंवा शिकायचं होतं. मला फक्त त्यांच्याकडनंच हवं होतं हे माझं ध्येय होतं. आम्ही गेलो तिथे. खूप तपश्चर्येने मला तिथे जायला मिळालं. माझं नशीब खरोखर खूप चांगलं आहे. कारण मला सगळ्या गोष्टी पटकन जशा पाहिजे तशाच मिळतात. मे बी माझ्या ताबीज किंवा न्यूमरोलॉजीचा तो असर असेल आणि गुरूंसमोर मी उभे राहिले. ते मला बोलले, "वो तेरे गुरु." मैं बोले, "कुछ भी मत बोल यार, गुरु मतलब लाइक वो इतना." 70 तेव्हा होते, आता ते 87 आहेत. "इतना बड़ा व्यक्ति और ऐसे कपड़ों में हो ही नहीं सकते, तू कुछ भी बोल रहा है." आणि त्यांचे फोटोज वगैरे कुठेच नसतात. सो यही है वो. आणि मी जाऊन पाय पडले आणि रडले आणि त्या दिवसापासून ठरवलं, की मला पण शिकायचंय, पण असं सगळं रूप धारण करून नाही. आहेत जेव्हा ज्या वस्तू, जे इन्ग्रीडियंट्स लागतात ते सगळे माझ्याकडे आहेत, जे तुम्ही म्हणलात. पण ते त्या वेळेपुरतेच वापरायचे हे मी ठरवलेलं. ऍक्च्युअल विषयाला हात घालण्याच्या पहिले मला तुमच्याकडून हे समजून घ्यायचंय की ही जी ब्लॅक मॅजिकची जर्नी आहे, ही जगामध्ये कशी स्टार्ट झाली? ॲक्चुअली ही पौराणिक म्हणजे तुम्ही हिस्ट्रीमध्ये जाऊन बघाल, तर शंकराने सुद्धा ब्लॅक मॅजिकचा उपयोग करायला सांगितला होता. ॲक्चुअली खरं सांगू का गौरव, ब्लॅक आणि व्हाईट 2 कलर असतात.
ठीक आहे. लाईट्स म्हणजे व्हाईट कलर. ठीक आहे. आपल्याला फ्रेश वाटतं. एखाद्या अंधार कोठडीत जेव्हा तुम्हाला टाकलं जातं तेव्हा निगेटिव्ह थॉट्स यायला लागतात. ठीक आहे. म्हणून याचं नाव खरं तर ब्लॅक मॅजिक पडलंय. 2 प्रकारचे मॅजिक असतात. वन इज द व्हाईट मॅजिक अँड अनदर वन इज द ब्लॅक मॅजिक. तर जेव्हा मोठं युद्ध चालू होतं आणि असुर खूप त्रास देत होते, तेव्हा शंकरांनी सांगितलेलं, की ह्याचा वापर केला गेला पाहिजे आणि ह्यांना शांत केलं गेलं पाहिजे. सो ह्याला तुम्ही असं पर्टिक्युलर आपण नाही सांगू शकणार, पण हे पौराणिकपासून चालू आहे. प्रत्येक युद्धांमध्ये वापरले गेलंय. आजचे युद्ध काय आहेत? आज प्रत्येकाला मार्केटिंग हवी आहे. जसं तुम्ही तुमच्याबद्दल मी ऐकलं, मी सगळं जाणून घेतलं आधी. कुणालाही भेटण्याआधी मी सगळ्या गोष्टी जाणून घेते. तेव्हा कळालं की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीपासून बिलॉन्ग करताय. तुमचं काम खूप छान आहे. सो दॅट टाईम आय रिअलाइज की ह्या इंडस्ट्रीमध्येही ब्लॅक मॅजिक खूप वापरलं जातं. पॉलिटिक्समध्ये हे ब्लॅक मॅजिक खूप वापरलं जातं. सो लाइक हा पौराणिक खेळ म्हणलात तरी चालेल. तुम्ही आता जसं महादेवांचं नाव घेतलं आणि भरपूर तुम्ही देश फिरत असतात. ओके, आता जस्ट रिसेंटली कालच तुम्ही युके वरून इथे आलात. तर त्या ठिकाणी सुद्धा आता आपल्या इथे हे देव असतात, भगवान असतात. मग तिकडच्या साईडला जर ब्लॅक मॅजिक करायचं असेल, तर त्या साईडला काय असतं? हा प्रश्न ॲक्चुअली मला एक्सप्लेन करणं खूप डिफिकल्ट आहे. पण मी आता सध्याला अमेरिकेला पण जाऊन आले. न्यूयॉर्कमध्ये होते काही दिवस आणि मी खूप केस स्टडी केल्या तिकडे. तर जेवढ्या पण कोर्ट केसेस होत्या, जेवढे पण क्राईम होते, मर्डर्स होते ना, हं. तर तिथे त्या लोकांनी एकच गोष्ट सांगितली होती, की हे आमच्याकडनं कोणीतरी करून घेतलंय. हो, हे खूप ऐकतो हां, या हे गोष्टी. आमच्याकडनं कोणीतरी करून घेतलंय. हं. अशा खूप सिव्हिअर केसेस पण मी मला भयानक पुस्तकं वाचायची आवड आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या असं म्हणतात मला बोलले जाते, की मी प्रत्येक गोष्टीचं पोस्टमॉर्टम करते. सो येस, मी ते बघितलं. हं. सगळ्यात जास्ती ब्लॅक मॅजिकचा उपयोग होतो चायना, रशिया, बरं. USA. त्याच्यानंतर UKला पण मी आता नवीन एक अध्ययन करून आली आहे. दुबई वन ऑफ द बेस्ट हब. ओह! जर दुबई वास्तू आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त बिलीव्ह करतं. आपल्या इंडियामध्ये तर डेफिनेटली आहेच. म्हणजे हं. पुराण काळापासून या सगळ्या गोष्टी सगळ्याच ब्रिटिश लोकांनी पण या गोष्टीचा खूप वापर केला आहे. हं, हं. सो येस, सगळ्या कंट्रीजमध्ये या गोष्टी चालतात. फक्त नावं वेगवेगळी दिली असतात. कोणी वुडू मॅजिक म्हणेल, कोणी ब्लॅक मॅजिक हो, म्हणेल, हो, हो. कोणी तांत्रिक विद्या म्हणेल. सो नावं वेगवेगळी आहेत फक्त. ओके. आता जेव्हा आपल्याला पॉडकास्ट घ्यायचा होता, त्या अनुषंगाने मी अभ्यास करत होतो आणि मी बघत होतो, की अजून तुम्हाला कसे प्रश्न विचारता येईल. तर त्याच्यामध्ये मला एक गोष्ट दिसली, की म्हणजे एक आध्यात्मिक मॅजिक असते, म्हणजे एक रिच्युअल मॅजिक असतं आणि एक ब्लॅक मॅजिक असतं. याच्यामध्ये खूप बारीक अशी लाईन तुम्ही म्हणाल, की केसा एवढी लाईन त्याच्यामध्ये असते. तर मग हे बेसिकली काय? ह्या दोघांमधला फरक हा थोडक्यात आम्हाला समजून सांगा. यंत्र, मंत्र आणि तंत्र या हं. 3 विद्या असतात. ठीक आहे. बरं. जसं तुम्ही म्हणलात कधी तुम्ही अशा रिच्युअल ठिकाणी गेलात, तर हं. अघोरी बाबाज असतात. हं. ठीक आहे. सो हा अघोरी विद्या वेगळा प्रकार आहे आणि तांत्रिक विद्या जो शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जातो. हं. अघोरी विद्या मी नाही म्हणणार की शास्त्रशुद्ध पद्धत नाहीये. त्याच्यासाठी खूप जास्त तपश्चर्या लागते आणि तांत्रिक विद्यामध्ये सायंटिफिक गोष्टी आपण करतो. तर तांत्रिक आणि अघोरी हे 2 वेगळे प्रकार जर तुम्ही म्हणाल. यंत्र म्हणजे काही गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. मंत्राचं उच्चारण आता जसं रिसेंटली शैतान पिक्चर तुम्ही बघितला हो, असेल हो. आणि कुठेही असे हॉरर मूव्हीज जेव्हा आपण बघतो, हिंदी स्पेशली आपल्या इंडियामध्ये आपण जर बघितल्या, तर हनुमान चालीसाचा उपयोग केला जातो. सो त्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो मंत्र उच्चारण आणि लाइक तांत्रिक विद्या म्हणजे मग बऱ्याचदा आपण ऐकतो, की कुणाचा जीव घेतला जातो, रक्त काढलं जातं, सुया टोचल्या जातात, लिंबू मिरचीचा वापर केला जातो. एवढ्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेत ना, गौरव, की लिंबू मिरचीच का बांधली जाते दरवाजावर? मिरची तिखट असते आणि लिंबू सी विटॅमिन्सनी भरलेला आहे. ती सगळी निगेटिव्हिटी खेचून घेतं. तुमच्या ओके. बॉडीवरनं तुम्ही अँटी क्लॉकवाईज 7 वेळेस लिंबू मिरची उतरवा
आणि फेकून द्या. तुमची निगेटिव्हिटी निघून जाते. पण जशीच ती लिंबू मिरची बघितली तुम्ही, की तुम्हाला भीती वाटते. अरे, कोणीतरी तर काहीतरी करणी केली आहे माझ्यावर. सो हे प्रकार आहेत वेगवेगळे. आजकाल तुम्ही म्हणाल तर ओपनली नाही होत हे सगळं. हं, हं. आणि आता जसं तुम्ही अघोरी विद्येचं नाव घेतलं आणि तुम्ही सांगितलं, की तांत्रिक विद्या आणि अघोरी विद्या हे दोन्ही वेगवेगळं असतं. ते कसं? म्हणजे जेवढं म्हणजे मला माहिती आहे, जेवढं मी बाकीचं गोष्टी बघतो, ऐकतो, त्याच्यामध्ये असं समजलं जातं, की अघोरी विद्या म्हणजेच तांत्रिक विद्या. एखादी बळी देताय तुम्ही. हं. बळी प्रथा अघोरी विद्येमध्ये खूप मान्यता ठेवते. बरं. ठीक आहे. मग ती पशु असेल, हं. प्राणी असतील किंवा डेड बॉडी पण असू शकते. हं. ठीक आहे. ब्लड खूप मॅटर करतं अघोरी हं. विद्यामध्ये. तांत्रिक विद्यामध्ये अ, जे गेलेले लोकं आहेत, हं. त्यांचे प्राण काही दिवस असतात. हं. जर तुम्ही म्हणलं आपण बघतो 12वा दिवस करतो, 13वा हो, दिवस हो. करतो, मग आपण महिन्याच्या महिन्यात करतो. तर तो जो आत्मा असतो ना, हं. त्या आत्म्याला प्रश्न विचारले जातात. ओके. ते तुम्ही रसायन घेतो आपण त्या हं. ह्याच्या ट्यूबमध्ये. त्या ट्यूबमध्ये रशियाला जर तुम्ही बघाल तर आजही त्या आत्मास बंद करून ठेवलेल्या असतात. त्यांच्याकडनं ही सगळी कामं करवली जातात. सो शास्त्रशुद्ध पद्धतीने गेलात ना, मी खूप काही सांगू नाही इच्छिणार तुम्हाला इकडे. हं. बट हा प्रकार आणि हा प्रकार एवढाच आहे, की इकडे ब्लड रिलेटेड जास्ती गोष्टी होतात. आपण त्याला म्हणतो, की फक्त डोळ्यांनी बघून समोरचा व्यक्ती तुम्हाला वशमध्ये करू शकतो. जर तो बापरे! खरोखर अघोरी असेल तर. तो खायला देऊ शकतो आणि तांत्रिक विद्यामध्ये हे सगळे प्रकार अव्हॉइड करून जसं की आता एखादा पेशंट आहे. ठीक आहे. आज जसं तुम्ही मला सांगितलं, की मी काल यूकेवरनं आले. पण मुंबईमध्ये माझे क्लायंट होते, त्यांची आई आजारी होती. हं. ठीक आहे. आणि माझे खूप चांगले क्लायंट आहेत आणि ते सेड, की "शीतल काहीही झालेलं नाहीये आईला, पण आईला उठूनच बसता येत नाहीये. हं. ती बोलतीये, ती सगळं करतीये, तिचे हातपायच हलत नाहीये." अँड दॅट टाईम मी त्यांना फक्त म्हटलं, की "ओके, फाईन. आपण टेन्शन घेऊ नको. आपण काहीतरी करूया इकडनं." हं. आणि मग मी 3 तास ध्यान केलं. त्या हं. व्यक्तीचा फोटो मागवला आणि बस माझ्या काही वाइब्स मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि 4थ्या किंवा 5व्या तासात फोन आला, की "ताई, आई चालायला लागली आहे." सो दॅट इज कॉल्ड तांत्रिक विद्या तुम्ही त्याला. ॲक्चुअली जेव्हा तुम्ही देशांची नावं घेत होते, की हा देश पहिले, हा देश दुसरा, हा देश तिसरा, म्हणजे हे ब्लॅक मॅजिक यूज करण्यामध्ये. मग भारत एवढा खाली? कारण की असं म्हटलं जातं, की भारत म्हणजे भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन असा पण असतो बऱ्याच लोकांचा, की एक हब आहे. ओके, जसं आपण आफ्रिकेच्या काही देशांमध्ये, साऊथ आफ्रिकेच्या काही पर्टिक्युलर देशांमध्ये जर आपण बघतो किंवा ते एक हब आहे. तसं एशियामध्ये भारताकडे असं बघितलं जातं. पण सरप्रायझिंगली तुम्ही चायनाचं नाव सगळ्यात पहिले घेतलं. हे असं का? अ, प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे, भारत आपला 3ऱ्या नंबरवर येईल, मी म्हणेन. बरं. पण रशिया वन ऑफ द बेस्ट, चायना, यूएस अँड यूके. बऱ्याच कंट्रीज आहेत. हं, हं. ब्रिटिश लोकं खूप जास्ती प्रमाणात जसं मी आधी पण म्हणलं. हो. भारतात पर्टिक्युलर काही स्टेट आहेत. बरं. पर्टिक्युलर काही स्टेट आहेत, जिकडे मी लोकांना सांगते, की गेलात तर काही खाऊ पण नका. असे कोणते स्टेट? ते डिस्क्लोज नाही करणार मी. बरं. पण जेव्हा मला कोणी विचारतं किंवा माझे कोणी क्लायंट्स तिकडे जातात, माझे फ्रेंड्स रिसेंटली तुम्ही माझा एक पॉडकास्ट बघितला असेल, तर मी मेहंदीपूर बालाजीला जाऊन आलेले. तिथे जाण्याच्या आधी सगळ्या लोकांना घाबरवलं जातं, की तिथे काही खाऊ नका, मागे वळून बघू नका, कोणी तुम्हाला आवाज देईन. खूप छान तो पॉडकास्ट आम्ही त्या ह्याच्यावर केला होता. खायचं याच्यासाठी नसतं तिथे प्रसाद, कारण तुम्ही कुठल्या भावनेने प्रसाद आणलाय मला नाही माहिती ना. तुमच्या अंगातलं भूत निघालं म्हणून तुम्ही प्रसाद वाटताय आणि तो तुमच्या अंगात येईल ही तुम्हाला भीती वाटतेय, म्हणून खाऊ नका. त्यांना काही अनुषंगान त्यांना करायचं आहे आणि त्यांनी देवाला भोग लावलाय. तो तुम्ही खाल्लात तर कदाचित तुमच्यावर होऊ शकतो, म्हणून प्रसाद खाऊ नका. पण आपण त्याच्या मागचा काही विषय समजूनच घेत नाही. बस नाही सांगितलंय ना शीतलनी प्रसाद खायला तर नाही. कोणी तुम्हाला आवाज देईल. लिटरली मी सांगेन 15 मिनिटासाठी ते मंदिर उघडलं होतं. कमीत कमी 5 ते 6 मीटरची लाईन असेल, जिथे
ज्या लोकांच्या अंगात येतं, कोणी हात हलवतंय, कोणी केस फिरवतंय, कोणी जंप करतंय, कोणी ओरडतंय, कोणी रडतंय. छोटी-छोटी मुलं तिथे होती. माझ्यासोबत मी माझे 5 फ्रेंड्स घेऊन गेले होते आणि एका व्यक्तीचं मी नाव नाही घेणार, ज्यांच्यावर हा सगळा प्रकार झाला होता. माझा एक चान्स त्यांना तिकडे घेऊन जाण्यासाठीच होता. हं. सगळेजण घाबरले. बरं. बट ऑब्व्हियस होतं कारण तो पिक्चरच हं, तसा हं, होता हं, हं. तिथला. मंदिरात गेलो आणि एका व्यक्तीला माझी गरज तिथे मला जाणवली आणि होऊ शकतं की देवानेच मला सांगितलं असेल की शीतल त्याला वाचव. आज तो व्यक्ती ही अतिशय व्यवस्थित आहे. सो फक्त तुम्हाला जाणून घ्यायचं असतं आणि आता Google एवढं मस्त झालंय ना, की तुम्हाला सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन देतंय. आपले रिव्ह्यू, आपला पॉडकास्ट तर त्यांना हेल्प करेलच. पण म्हणूनच काही खायचं नसतं, कोणी मागे वळून बघितलंय. आपली इंडियन मेंटॅलिटी काय माहिती आहे? आपण लोकं खूप विचार करतो. हं. शीतलनी सांगितलं होतं मागे वळून बघू नको, पण मला आवाज तर आला शीतलसारखा. मी मागे वळून बघितला, तर लागलं माझ्या मागे भूत. तर तसं काहीही नसतं. हो. चुकून तुम्ही मागे वळून बघितलं तरी काही अडचण येत नाही. मनापासून देवाला नमस्कार करा. मेहंदीपूर बालाजी असे आहेत, की तुमच्या अंगात कुठल्याही प्रकारचं भूत असू देत, हं. कसलीही करणी असू देत, बस देवासमोर जा. मनापासून विश मागा. इथे एक ज्योती असते, त्याचं दर्शन घ्या. हं. सगळ्या प्रकारची करणी, सगळी भूतं निघून जातील. जसं आता तुम्ही त्या मंदिराचं नाव घेतलं. तर अजून एक मंदिर मला त्या बाबतीमध्ये विचारावसं वाटतंय. म्हणजे कामाख्या देवी मंदिर. म्हणजे ते वन ऑफ द इंडियातलं म्हटलं जातं, की ब्लॅक मॅजिकचं ते एक हब हब आहे. आहे. तर त्या बाबतीमध्ये काय सांगाल? जसं तुम्ही सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन दिलं भयांक. हं. जवळच कामाख्या देवी आहे. हं. कामाख्या देवी एक शक्तिपीठ आहे. हं. ठीक आहे. ज्याही लोकांना या फील्डमध्ये यायचं आहे, तिथे जायलाच पाहिजे. दर्शन ओके. घेतलंच पाहिजे. तिथे जाऊन जेव्हा तुम्ही ध्यान धारणा कराल, अमेझिंग म्हणजे माझे एवढे एवढे तिथले अनुभव आहेत, ते मी नाही सांगू शकत. खूप चांगले पण आहेत आणि खूप वाईट पण आहेत. ओके. ओडिसामध्ये जेव्हा आम्ही मयांकमध्ये होतो, हं. मला जायचंच होतं ॲज एनी कॉस्ट मला या ग्रुपमध्ये जायचं होतं. मला ही विद्या शिकायची होती. हं. मला फार काही असं नव्हतं, की मला माझं प्रोफेशन ते बनवायचंय. मला स्वतःसाठी जाणून घ्यायचं होतं. कारण न्यूमरोलॉजिस्ट मी माझ्या मुलासाठी बनली होती. आणि हळू जेव्हा तुम्ही त्या फील्डमध्ये जाता, तर तुमच्या एक-एक गोष्टी निघतात. पहिले 4 दिवस खूप रिलॅक्सिंग होतं. बस आप घूमो इधर-उधर, आपको कौन से जीव-जंतु देखते हैं, वो देखो, कहीं से आपको कुछ हड्डियाँ मिलती है तो लेके आओ, कहीं से कुछ आपको खून मिलता है, ताज़ा खून मिलता है तो लेके आओ. तो वी आर चिलॅक्स. ठीक आहे, हं. बघूया. 5व्या दिवशी ग्रुपला जमा केलं. हं. एक बॉडी आपको चुरा के लानी है, बापरे! डेड बॉडीज और उसपे आपको सिखाया जाएगा. ॲज अ लेडीज व्हेरी डिफिकल्ट. मला वाटतं आम्ही 12 लोकं होतो आणि 12 मध्ये आम्ही 2 लेडीज होतो. खूप डोकं लावलं आणि मग गिव्ह अप केलं. नहीं होगा शीतल, चल निकल घर पे. हं. मग गिव्ह अप कधीच केलं नव्हतं आजपर्यंत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आधीच खूप, खूप प्रकार करून त्यांनी आम्हाला घेतलं होतं टीममध्ये. सो ट्राय केलं. बॉडी मिळाली. तिथे पाण्यात बॉडी सोडून देतात. ठीक आहे. रात्री 3 वाजता सगळे जमा झाले. अंगावर काटा येतो आजही ती गोष्ट आठवली की. हं. आणि ती पूजा त्यांनी सुरू केली. 12 मधला एक व्यक्ती होता ना, तो फक्त वर उडायला लागला. अरे हवेत. बापरे! लाइक मी आता स्काय डायव्हिंग करून आले तेव्हा मी तो अनुभव परत एकदा घेतला, की तो व्यक्ती एकदा फक्त उडत होता आणि असं वाटत होतं, की तो मरेल आता. हं. आणि मी जोरात किंचाळले, "रोको ये सब क्या कर रहे हो?" त्या क्षणी मला टीममधनं बाहेर. जोपर्यंत तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड नसतात या गोष्टीसाठी, तोपर्यंत तुम्हाला ते ठेवणारच नाही. आणि तो व्यक्ती थोड्या वेळाने नॉर्मल होता, सगळं व्यवस्थित होतं. मी टीममधनं बाहेर होती तोपर्यंत. आणि त्या क्षणी मला हकललं गेलं कामाख्या देवीला. हं. आणि
3 महिने मला तिथे राहायला सांगितलं. मी खूप 8 दिवस अकराळ-तांडाळ केला, की माझं चुकलं मला घ्या. अँड माझे गुरुजी तेव्हा होते अल्मोस्ट 70 ओल्ड असतील. आज ते 87 इयर ओल्ड आहेत. सो मी खूप त्यांच्या कुटीच्या बाहेर बसले, रडले. अ, मला यायचंच होतं तिथे. "देखो और कड़ी परीक्षा करनी पड़ेगी. आपको इधर जाना पड़ेगा." मी म्हटलं, "शीतल तुला करायला तर लागेल." आणि मी गेले तिथे. मला लिटरली एक लाकडाचा बेड दिला गेला. अ, खाण्याला पण एकच टाईम जेवायला द्यायचे. संध्याकाळी जेवायचं नाही. ध्यानधारणासाठी गुरुमंत्र घेतल्याशिवाय ही दीक्षा तुम्हाला मिळत नाही. मंत्र मला दिला गेला होता. त्या मंत्राचंच उच्चारण मला करायचं होतं आणि देवीची आराधना मला करायची होती. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना, एक दिवस रात्री 3 वाजता मी ध्यानाला बसले होते. मंदिराच्या जवळच. एक व्यक्ती आला. हं. त्यांना तुम्ही असं म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन मी नाही करू शकणार. एक व्यक्ती तिथे आला. माझ्या माइंडमध्ये मी कुठला मंत्र जाप करते, कुठल्या देवीची आराधना करतीये, मी कालीची करतीये, मी ताराची करतीये, मी भैरव पाठ करतीये, मी कालभैरवचं नाव घेतीये. हे तंतोतंत त्यांनी मला सांगितलं, मला का काढून टाकलंय, मला घेतील, किती दिवसात घेतील, कसं घेतील, माझं फ्युचर एक्झॅक्टली त्यांनी एक्सप्लेन केलं. अँड खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी ते. हं. आणि मला त्यांनी सांगितलं होतं, की 8 दिवसात तुला परत बोलवतील आणि तुला घेतील. पण त्यासाठी तुला अजून एकदा आमच्यासोबत यायला लागेल. एवढं व्यवस्थित आणि एवढं तंतोतंत त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं. मी विचार केला, की जाऊया, बघूया. दुसऱ्या दिवशी रात्री 3:30 वाजता त्यांनी आम्हाला बोलवलेलं. प्रत्येक जणासोबत एक शिष्य अजून देतात, प्रोटेक्शन देतात. तर मी हं. त्यांना म्हणलं. पण त्यांनी सांगितलं, "तू एकटी यायचं. बरं. तुझ्यासोबत कोणीच नसलं पाहिजे." हा कसाबसा निरोप मला गुरुजींपर्यंत पोहोचवायचा होता. पण तो मी नेमका नाही पोहोचवू शकले. आणि गुरुजींचे जे असिस्टंट होते, त्यांच्यापर्यंत मी पोहोचले. त्यांनी मला एक सिल्वरचं ताबीज दिलं हं. त्यावेळेला. "जा, देख के तो आ, क्या होता है?" आणि तिथे जाऊन लक्षात आलं, की एक 5-6 लोकं बसले होते हं. आणि जी मी आराधना केली होती, जी मी दीक्षा घेऊन पूर्ण साध्य केलं होतं, ते सगळं त्यांना हवं होतं. सो ते मला तिथे जाऊन इमिडिएटली क्लिक झालं हं. आणि मी तिथनं परत आले. सो हा माझा कामाख्या देवीचा खूप मोठा अनुभव होता, की तुम्हाला कळतं, की तुमच्यासोबत काय होणार आहे, हं. काय होऊ शकतं आणि मी जेव्हा येऊन सांगितलं, हं. "तो इसीलिए हमने तुझे भेजा था, हं. कि तुझे पता चले कि तेरे साथ क्या हो रहा है, क्या हो सकता है, अब तू टीम में हासिल है." तो मी कामाख्या देवीला म्हणजे प्रत्येक वेळेस जाण्याचा प्रयत्न करते. तिथूनच मला ही सगळ्या विद्या ग्रहण झाल्यात. रिसेंटली मी माझे फोटोज पण अपलोड केले होते. आतापर्यंत मी कधीच अपलोड नव्हते केले. अँड रिसेंटली मी आता माझे फोटोज पण अपलोड केले. मी जानेवारीमध्येच पुन्हा एकदा एक दीक्षा घेण्यासाठी गेलेले. सो हो. म्हणजे जगात तुम्ही म्हणाल तर सगळ्यात बेस्ट आहे, जिथे या सगळ्या विद्या तुम्हाला मिळतील. खूप जणांनी मला प्रश्न विचारले, मी काही कबूतर तिथे सोडले होते. हं. म्हणजे मला शक्यतो पक्षी जीव घेणं किंवा हं. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध असतात. हं. त्यामुळे मी हं. त्या अव्हॉइड करते. हं. मॅम आता जसं तुम्ही कामाख्या देवीच्या बाबतीमध्ये एवढं सगळं सांगितलं. मी असं बऱ्याचदा ऐकलेलं आहे, की देवीला जर खरंच जर काही मागितलं, कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन काही पूजा-पाठ केली, तर ते मागणं खरंच पूर्ण होतं. याच्यामध्ये किती सत्यता आहे? पहिले सांगेल ना, की तिथे जो पार्ट आहे देवीचा, हां. ज्याला योनी म्हणतात. हो. त्याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला हं. Googleवर मिळेल, की तिथे देवीची योनी पडली होती. सगळ्यात छान ॲज अ लेडीज मला ही गोष्ट आवडते, की जिथे लोकं शिव्या देतात त्या पार्टला आणि लोकं म्हणजे स्पेशली फॉर द जेंट्स जाऊन तिथे दर्शन घेतात. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती पहिले तर जेव्हा मला समजलं या सगळ्या गोष्टींचा मी जेव्हा अभ्यास केला. हं. तुम्ही जर देवीची मूर्ती बघितली ना, हं. तर शव आहे बरं. खाली. श्वेत शव आहे. त्या शवावर देवी उभी आहे आणि अजून 2 ऑब्जेक्ट्स आहेत.
म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवीसोबत आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये देवीचे 4 हात, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही त्यांची प्रतिमा बघाल हं. आणि तुम्ही मनापासून जेव्हा ध्यान कराल, देवीच्या मंदिरात जाऊन आल्यावर जी शक्ती मिळते ना तुम्हाला, एक कॉन्फिडन्स मिळतो, की नाही आता होईलच सगळं व्यवस्थित. तो कॉन्फिडन्स आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि हो, माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येकाने एकदा गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या गर्भाशयात जातात, आपण जनरली डोकं टेकून नमस्कार करतो. तिथल्या त्या पाण्याला टच करायचं. तो जो स्तोत्र येतो बाहेर हं. पाण्याचं, ते लाल पाणी असतं. त्या बापरे! पाण्याच्या स्तोत्राला टच करून 2 ड्रॉप तुम्ही पिऊ शकलात तर ठीक आहे. अदरवाईज फक्त टच करून ते तुमच्या माथ्याला जरी तुम्ही लावून आलात, तर तुमची सगळी कामं व्हायला सुरू होतात. याला लोकं म्हणतात, की अंधश्रद्धा. पण मी स्वतः हे सगळं अनुभवलंय. तर एकदा सगळ्यांनी व्हिजिट करून फक्त गर्भाशयात गेल्यावर त्या पाण्याला हात लावणं खूप आवश्यक आहे. मॅम तुम्ही सांगितलं, की त्यांनी स्मशानभूमीमध्ये पाठवलं, बाकीच्या गोष्टींमध्ये हे केलं. मग ह्या काळ्या जादूमध्ये स्मशानाला एवढं महत्त्व का? आणि तुम्ही स्वतः ते अनुभवलंय, तिथे राहिलाय. आपण जेव्हा ऑफ कॅमेरा आपण जेव्हा बोलत होतो, तेव्हा चर्चा करत होतो, तेव्हा तुम्ही सांगितलं, की लिटरली तुम्ही काही दिवस तिथे काढलेत. तर मग याला एवढं महत्त्व का दिलं जातं? मणिकर्णिका एक असं स्मशान आहे जिथे रोजचे 300 ते 600 प्रेतं जाळली जातात. ओके. तिथे मी ऑलमोस्ट 1.5 महिना होते. तिथे हा प्रकार बऱ्यापैकी होतो. मेडिटेशनसाठी आम्हाला बसवलं जातं त्या ठिकाणी, जवळपासच्या एरियामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट अपग्रेड होत जातात तुम्ही आणि मला पाठवलं गेलं तारापीठ. खूप डरावनी जागा असं म्हणाल तुम्ही. तिकडे ओपनली या सगळ्या गोष्टी चालत होत्या. मला एक कॉन्फिडन्स असा होता, की माझ्याकडे ताबीज होता. हं. ठीक आहे. ताबीज नॉट मुस्लिम थिंग. ओके. ओके. ताबीज म्हणजे तुमचं सर्व रक्षा कवच. मेंटली मी प्रिपेअर्ड होते, की शीतल तुला काही होणार नाहीये. कारण आज मला 2 मुलं आहेत. माझी फॅमिली आहे. आणि मी घरात खरं सांगू तर फक्त नवऱ्याला माहिती होतं, की मी हे सगळं करणार आहे म्हणून. त्याची मला खूप साथ मिळाली आहे प्रत्येक वेळेस. आणि मी जेव्हा तिथे पोहोचले तारापीठ स्मशानाजवळ, मी बसले, स्तब्ध बसून घेतलं. स्वतःला तयार करणं पण खूप मोठी गोष्ट असते आणि मी ती केली. होच जाऊ दे म्हटलं, जे होईल ते. आणि तिथे जे काही मला शिकायला मिळालं ना, मला नाही वाटत, की ते एक डिसिजनचं माझं चुकलं असतं ना, की मला इथे नाही राहायचं, मला खूप भीती वाटतेय. तर ते डिसिजन कदाचित माझ्यासाठी खूप महाग पडलं असतं. पण ह्या 2 स्मशानभूमीमध्ये मला या मॅजिकबद्दल भयानक शिकायला मिळालंय, जे मी अकस्मात बघितलं पण आहे, अनुभव पण घेतलेत आणि शिकले पण खूप आहे. मग याला एवढं महत्त्व का दिलं जातं? ह्या विद्येला पार्टिक्युलरली स्मशानामध्ये तुम्ही तिथे अध्ययन करा, स्मशानामध्ये जा, तिथे ती विद्या घ्या, ध्यानधारणा करा. स्मशानच का? दुसरी गोष्ट अशी का नाही? ब्लॅक मॅजिक म्हणलं की तुम्हाला भूत-प्रेत दिसतात. हो, ठीक आहे? हो. आणि हे भूत-प्रेत तुम्हाला कुठे मिळणार? आता प्रत्येकासाठी सांगूया आपण. हं. प्रत्येकासोबत आहे ना, इमॅजिनेशनवाले 2 भूतं असतात. काही लोकं त्यांच्यासोबत गप्पा मारतात. म्हणजे आता जर मला विचाराल, तर माझ्यासोबत माझी 2 भूतं बसलेत, असं मी म्हणेन. तर तुम्ही त्याला भूतं म्हणून नाव द्या किंवा कधी-कधी आपण म्हणतो, की मी माझ्या बाबांशी बोलतो. ते गेलेत, पण ते माझ्याशी सतत बोलतात. मी माझ्या आईशी बोलते, ते गेली आहे, पण मला बोलावसं वाटतं तेव्हा, जेव्हा मला गरज असते, माझी बहीण उभी असते, माझा मित्र उभा असतो. असं प्रत्येक वेळेस आपण बोलतो आणि आपण एका थेरपिस्टची मदत घेतो आणि त्यांना जाऊन हे सगळं सांगतो. दॅट इज सिंपल कॉल की आपल्या प्रोटेक्शनसाठी ना, आपल्या 3 बॉडीज असतात. ही जी दिसतीये, ही माझी बाहेरची बॉडी आहे. ओके. ठीक आहे. एक प्रोटेक्शनवाली बॉडी आहे आणि एक हं. अंतर बॉडी असते तुमची. त्या हं. 3 बॉडीला हेल्प करण्यासाठी 2 व्यक्ती सतत तुमच्या आजूबाजूला असतात आणि ते खूप चांगले असतात. ओके. कधी तुम्हाला चालता-चालता दिसतं, की माझ्या पाठीमागे कोणीतरी चालतंय आणि तुम्हाला भ्रम होतो, भूत-बीत तर नाही लागलंय. पण ते तुमची सपोर्ट सिस्टम असते. कधीही लक्षात ठेवा, ती तुमची सपोर्ट सिस्टम असते. आणि जेव्हा मी मेहंदीपूर बालाजीला गेले ना, तेव्हा मी जेव्हा 90% लोकांना बघितलं ना, हे सगळे सायकॉलॉजिकली त्रास होते, की मला काहीतरी होतंय, माझ्या अंगात येतंय, मला भूत लागलंय. तुम्ही तिथे कोणीच नाही बघणार, की अंबानीसारखा माणूस बसलाय.
तिथे कोणीच असा माणूस बघणार नाही. म्हणजे माल्ल्या जरी पळून गेला तर तो तिथे येऊन नाही बसत, की मला कोणीतरी करणी केलीये म्हणून मी इथे येऊन बसतो, एक पेढा खातो आणि माझं हे निघेल. हा सगळं असतं. 10% आपण म्हणूया. पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींशी बोलायला सुरू कराल ना, या व्यक्ती कधी कळतं हे, जेव्हा मी स्मशानभूमीमध्ये जाऊन मेडिटेशन केलं. स्मशानभूमीमध्ये खूप प्रकारच्या प्रेतं येतात. कोणाचा ॲक्सिडेंट झाला असतो, कुणाला कॅन्सरमुळे गेलेला असतो, कुणाचं छोटं बाळ गेलेलं असतं. म्हणजे खूप दुःखद घटना होत्या ज्या मी बघितल्या. आणि मग ते आत्मेस कधी-कधी फिरत असतात. कधी ते अनसॅटिस्फाईड असतात. तेव्हा ते आत्मे फिरतात आणि जे बोलतात ना, तर ते तुमच्या विद्येसाठी खूप महत्त्वाचे असतात. ते मला तिथे मिळालं. म्हणून या विद्येसाठी स्पेशली जर तुम्हाला स्टडी करायचं असेल, तर स्मशानभूमी सगळ्यात बेस्ट. तुम्ही आता विचारलंच आहे स्मशानभूमीमध्ये, त्याचा एक उपाय पण सांगेन. जसं आपण म्हणलं, की सायकॉलॉजी कधी-कधी आपल्याला त्रास असतात. भूत लागलेत, प्रेत लागलेत. खेडेगावात कधी असं म्हणलं जातं. हा एपिसोड तुम्ही मला वाटतं, की प्रत्येकाकडे ही रील्स तरी तुम्ही प्रत्येकाकडे पाठवा. स्मशानभूमीमध्ये धतुरा, बरं. एक धतुराचं झाड असतं आणि त्याला ते फळ येतं. महादेवाला आपण नेहमी धतुराचं फुल अर्पण करतो. जर तुम्हाला कधी असं वाटतंय, की माझ्यासोबत असं झालंय, स्मशानभूमीमधलं धतुऱ्याचं फूल घ्यायचं, त्याचा रस काढायचा आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा. तुमच्या सगळ्या व्याधी दूर होतील. मॅम, आता जसं तुम्ही म्हटलात, की ते 10% असतं, की कोणी आपल्याला खायला दिलं आणि त्या खाण्यातून त्या गोष्टी होतात. आता रिसेंटली एक खूप मोठा चित्रपटाचं तुम्ही सुरुवातीला नाव पण घेतलंय, शैतान. शैतान. तर त्याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे, ते खरंच असतं? हो, ह्याला तंत्रविद्या म्हणतात. आय-टी. बरं. म्हणजे आता हा कॅमेरा किंवा हा तुमचा माईक माझा आवाज घेतोय. हं. ठीक आहे. आता मी जर येताना तुमच्यासाठी काही घेऊन आले, हां. ठीक आहे. बरेच प्रकार असतात. हं. जर तो मंत्रून मी आणला घरातनं, खूप प्रक्रिया असतात. जर तो समजा मी काही स्वीट घेऊन आले, यू ट्रस्ट मी ऑन ब्लाइंडली की आप मेरे ऊपर बहुत ब्लाइंडली ट्रस्ट कर रहे हो. आणि मी म्हणलं, "गौरव खाऊन बघा मी बनवलंय हाताने" आणि तुम्ही ते खाल्लं. आणि ते मी मंत्रून आणलं होतं. जसंच मी तुम्हाला खायला घातलं आणि मी म्हटलं, "गौरव मला 10 पॉडकास्ट करायचे." तुम्ही म्हणाल, "मी 12 करतो ना." सो दॅट इज कॉल्ड की मी जे म्हणेन ते तुम्ही जेव्हा ऐकायला लागता किंवा करायला लागतात, तर त्याच्यासाठी दॅट इज सिम्पल कॉल्ड वशीकरण पण आपण त्याला म्हणतो, त्या बरं. प्रक्रियेला. तर तो मंत्रलेला असतो. हं. त्याच्यासाठी बरीच प्रक्रिया असते आणि मग तो वस्तू आपण त्याला म्हणतो. वास्तूमधलाच दुसरा प्रकार आहे वस्तू, हं. ती आपण त्याला म्हणतो. हं. हो, होतं. ओके. आणि आता जर कोणावर जर असं वशीकरण झाल्यासारखं, म्हणजे बेसिकली तो प्रकार आहे वशीकरणाचा. येस. जर असं कोणाला जर वाटलं, की बाबा माझ्यावर वशीकरण केलेलं आहे, तर त्याचा पण एखादी उपाय सांगा ना आम्हाला छोटासा, जे सर्वांना करता येईल? हो. वशीकरण होतं म्हणजे बघा ब्लॅक मॅजिकचेही बरेच प्रकार आहेत. काय-काय त्रास होतो त्याच्यावर आपण डिस्कस करूया. वशीकरण म्हणजे तुम्ही समोरच्याचं ऐकायला लागतात हं. आणि हे तुमच्या लक्षात नाही येत. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येतं. जसं की आता सरळ लग्न झालंय आणि जेव्हा बायको म्हणते ना, "तू तुझ्या आईचंच ऐकतो" किंवा आई म्हणते, "तू तुझ्या बायकोचंच ऐकतो." दॅट इज सिम्पल कॉल्ड की बायकोने तुला वशमध्ये करून ठेवलंय असं आपण जनरली ऐकतो. त्याला वशीकरण नाही म्हणत. हं. पण एखाद्या बिझनेस डीलला जाताय तुम्ही आणि ती तुम्हाला हवी आहे आणि ती करून घ्यायची आहे, तेव्हा त्या वशीकरणाचा उपयोग तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं, की अरे माझं वशीकरण झालं आणि जिथे मी सिग्नेचर नाही करायला पाहिजे होत्या, तिथे मी केल्या. जसं आपण आता थोड्या वेळापूर्वीच बोललो, की यूएसच्या काही केसेस मी हँडल केल्या. हं. त्याच्यामध्ये त्या लोकांनी म्हटलं, की आमच्याकडनं हे करून घेतलं गेलंय. आम्ही हे स्वतः नाही केलं. कोणाची आत्मा माझ्यामध्ये आली किंवा मी कोणाचं ऐकलं आणि माझ्याकडनं हा खून हं. झालाय किंवा माझ्याकडनं हे बँक करप्सी झाली आहे. सो लाइक दॅट इज सिम्पल कॉल्ड वशीकरण. तर या वशीकरणापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, ज्या लोकांवर तुम्हाला डाऊट आहे त्यांच्या घरचं किंवा हातचं खाऊ नये आणि असं कधी वाटलं की तुमच्यावर असं काही झालंय, आमचं एक सॉल्ट आहे आम्ही जे बनवलंय हं. स्पेशली. त्या हं. सॉल्टनी अंघोळ करा. त्याच्यामध्ये काही इन्ग्रीडियंट्स मी असे टाकलेले की तुमच्यावरचं ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जी ज्याला आपण म्हणतो, ते निघून जातं. तुमच्या एका पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा सर्व सार दिलेला आहे. त्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये पण थोडंसं आम्हाला कल्पना द्या ना, बेसिकली काय? ब्लॅक मॅजिक होतं म्हणजे नजर लागते. हां.
ठीक हां. आहे. सो म्हणून आम्ही ते पुस्तक बनवलंय. बरं. बुरी नजर वाले तेरा मुँह काला. बेसिकली म्हणलं जातं, की ब्लॅक मॅजिकमुळे होतं काय? पहिले आपण त्याचे कारणं ऐकून घेऊ. म्हणजे जे कोणी व्ह्यूअर्स तुमचे आपल्याला ऐकतायत त्यांना कळेल, की एक्झॅक्टली ब्लॅक मॅजिकमुळे होतं काय? सगळं काही नीट चालू होतं. हं. असं आपण बोलता-बोलता माल्याचं नाव घेतलं, विजय माल्याचं नाव घेतलं आपण. खूप छान चालू होतं. व्हीनस एवढा स्ट्राँग होता, की आजूबाजूला सगळी ग्लॅमरस दुनिया झाली होती. गोव्याला एक मोठा इव्हेंट, तिकडे सगळे ॲक्टर्स येतायत, सगळ्या लाइक ग्लॅमरस. एव्हरीथिंग वाज लाइक ग्लॅमरस. एवढा मस्त व्हीनस होता आणि त्यांनी खूप शो ऑफ केला आणि त्यांना नजर लागली असं म्हणलं जातं. पण ॲक्चुअली त्याला माझ्या भाषेत म्हणाल, की ब्लॅक मॅजिक. सगळं चांगलं आहे, पण कुठेतरी संपलं. ते नावच संपलं ते आणि त्यांना देशातनं बाहेर पळून जावं लागलं. आज ते लंडनला आहेत. सो लाइक मला सगळ्यांनी विचारलं, "तू माल्ल्याला भेटून आलीस का?" म्हणून मला आठवलं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. सडनली प्रमोशनपासून तुम्हाला थांबवलं गेलं आणि तुम्हाला जॉबवरनं काढून टाकलं. वडिलोपार्जित बिझनेस होता. मी एंटर केला आणि तो बिझनेसच संपला. आयुष्यभर त्या आजारावर निदान शोधलं, पण नाही झालं. कधी-कधी तुम्हाला तुम्ही बऱ्याच घरात अपत्य बघाल, की ते हं. ॲबनॉर्मल असतात किंवा हं. त्यांची मेंटल ग्रोथ झाली नसते आणि त्यांना आयुष्यभर तुम्हाला सांभाळावं लागतंय केअर टेकरसारखं. सो या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही म्हणाल ना, तर काळा जादू करणी म्हणजे वंशाला त्रास दिला जातो. हे सगळे ॲक्सिडेंट होणं, मेजर ॲक्सिडेंट होणं, तर ह्या सगळ्या गोष्टींना पहिले तर तुम्ही ब्लॅक मॅजिक म्हणा. ह्याच्यावर वाचवण्यासाठी बरेच प्रकार असतात. जर तुम्ही डॉक्टरकडे जाताय, तर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगतात त्यांना, की का झालं, कसं झालं आणि एक तो थोडा पिरियड असतो, की डॉक्टर बोलतो, की तुमच्या नीचं ऑपरेशन मला करायला लागेल. म्हणजे त्या पिरियडमध्ये तुम्हाला त्रास होणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे, पण त्या त्रासातनं तुम्ही थोड्या दिवसात मुक्त होणार आहे. तर ब्लॅक मॅजिक कंट्रोलसाठी तुम्हाला थोडे दिवस तो त्रास सहन करावा लागतो आणि मग त्याच्यातनं तुमची मुक्तता होते. त्याच्यासाठी बऱ्याच प्रोसिजर असतात. बरेच मंत्रजाप असतात. यंत्राज असतात. बेसिकली सगळ्यात बेस्ट सोल्युशन तर जसं आपण म्हणलं या पुस्तकात आहे, की शापित असेल, पितृदोष असेल, तुम्ही बघता नारायण नागबळी करता, कोणी कालसर्पदोष करतं. तो त्याच्यासाठी आम्ही एक सोल्युशन काढले मी, की यार काहीतरी तर असं पाहिजे, की जे कंट्रोल आणि मग मला आठवलं, की माझ्या गुरुजींनी मला वाचवण्यासाठी ताबीज दिला होता. तोच ताबीज मी प्रत्येकाला देऊ शकते आणि आज हा ताबीज मला तुमच्या इथपर्यंत घेऊन आला असेल असं मी म्हणेन, की हा मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते. या ताबीजची जी पॉवर आहे, त्याच्यामध्ये सर्वरक्षा कवच आम्ही देतो आणि काही इन्ग्रीडियंट्स आम्ही टाकतो. कुठल्याही प्रकारची भूभूती, कुठल्याही प्रकारची रक्षा असं काहीही याच्यात नसेल. शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वरक्षा कवच आम्ही देतो. तो एक बेटर उपाय आहे आणि पुस्तक तर आहेच आणि खूप उपाय आहेत. लिंबू मिरची उतरवणं, हं. सायट्रिक ॲसिड आहे, ब्लॅक सॉल्टनी अंघोळ करणं आहे. काळे कपडे शक्यतो अव्हॉइड करा. काळे कपडे ओके. भूतांना खूप आवडतात. हो, कारण ते हो. निगेटिव्ह एनर्जी पटकन कॅच करतात. हे पण एक रिझन आहे, की मी काळे कपडे घालत नाही शक्यतो. ऑकेजनली ओके, पण अव्हॉइड केलेलं बेटर. रात्री ज्या ठिकाणी आहे, असे राजस्थानमध्येही एक बंगला असा आहे, की रात्री तिथे भुतांची पार्टी होते. ठीक आहे. तिथेही गेलाय व्यक्ती, की बाहेर येत नाही कधीच. बापरे! सो अशा ठिकाणी जाणं अव्हॉइड करा. हं, हं. मॅम आता वशीकरणाचं तुम्ही काही सांगितलं आणि जसं म्हटलात, की यू-एस-एमध्ये, अमेरिकेमध्ये जाऊन तुम्ही काही केस हँडल पण केला. तर अशी लक्षात राहणारी आणि कधी न विसरणारी म्हणजे असं पण म्हणता येईल, की आजही ती घटना जर तुमच्या डोळ्यासमोर आली, तर तुम्हाला भीती वाटते किंवा शहारे येतात. असं काही एक किस्सा आहे तिकडचा? हो. रिसेंटली तुम्ही माझं Facebookवर आणि Instagramवर प्रसिद्ध लॉयर जे इंडियासाठी ऑल्वेज असतात. त्यांना मी यूकेमध्ये भेटले. त्यांच्यासोबत माझा फोटो पण आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. केस एक अशी होती, की यंग मुलगा होता. हं, वेल फॅमिली. त्याला कसलंही व्यसन नव्हतं. हं. ओके. कसलंही व्यसन नव्हतं. आणि त्याच्या फॅमिलीला हे केलं गेलं. आपण म्हणतो ना, पुराण काळामध्ये शाप दिले जायचे. वशीकरण असं केलं गेलं, की त्या वंशाला त्रास व्हायला पाहिजे. आता वंशाला त्रास झाला म्हणजे काय झालं, की पॅरेंट्सला त्रास झाला. म्हणजे त्याची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली. सो हा एक प्रकार मी तिथे अनुभवला. मॅम आता जसं आपण वशीकरणाच्या बाबतीमध्ये बोललो किंवा हे गुप्तधन आपण म्हणू शकतो या गोष्टीला. तर असे बरेचसे प्रकार असतील.
काळ्या विद्येमध्ये जे चुकीच्या मार्गांसाठी वापरल्या जाऊ शकतात किंवा जातही असेल, मला कल्पना नसेल त्या गोष्टींची. तर अशा कोणत्या विद्या आहे किंवा असे कोणते हे आहेत मंत्र वगैरे त्याच्यातले, जे की ब्लॅक मॅजिक चुकीच्या कामांसाठी सर्वसामान्यांवर केले जातात आणि ते सर्वसामान्यांना माहीत नसतात? असं तुम्ही नाही म्हणू शकत, की प्रत्येक गोष्ट वाईट कामांसाठीच केली जाऊ शकते. या विद्येचा उपयोग चांगल्या कामांसाठी पण होतो. जसं आता मी सांगितलं तुम्हाला, की वंशाला त्रास होईल ते आपण दान करून टाकलं तर वंशाला त्रास नाही झाला. अशा छोट्या-छोट्या गोष्टींचं दान केल्याने पण होतं. सगळ्यात बेस्ट सांगू, की शिव जो असुरांचा नाश करणारा देव आहे. शिवभक्ती करा, हनुमानाची भक्ती करा, रामाची भक्ती करा. प्रत्येक रिलिजन्समध्ये प्रत्येकाचे देव वेगवेगळे असतात. त्यामुळे मी प्रत्येक रिलिजन्सला नाही म्हणू शकत, की तुम्ही रामाची भक्ती करा म्हणजे तुम्हाला होणार नाही. प्रत्येकाचा देव वेगळा असतो. त्या देवाप्रमाणेच जर का तुम्ही भक्ती करायला सुरुवात केली, मेडिटेशन्स करायला सुरुवात केले, स्वतःवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली, तर सगळे त्रास दूर होतील. पण शक्यतो आम्ही वर्स्ट वर्स्ट केसमध्ये बजरंग बाटचा पाठ करायला सांगतो. कारण बजरंग पाठ पण खूप अवघड आहे. तो केल्याने कधी-कधी चांगलंही होतं आणि कधी-कधी वाईटही होतं. म्हणून सरळ 21 वेळेस रोज हनुमान चालीसा ऐका. ऐका फक्त. आजपर्यंत मी 2-2.5 लाख क्लायंट केलेत. आणि मी प्रत्येकाला एकच सांगितलंय, हनुमान चालीसा नुसतं YouTubeवर ऐका, बस. मॅम, आता काही थोड्या वेळापूर्वी तुम्ही तुमचं ताईज दाखवलं हातातलं आणि तुम्ही एक वाक्य पण म्हटलं, की हे म्हणजे मुसलमानांचंच आहे असं नाही. हा गैरसमज आहे. ह्या बाबतीमध्ये थोडं सांगा ना? तसं म्हणाल तर माझा मुस्लिम विद्येवर खूप चांगला अभ्यास आहे. म्हणजे जीन वगैरे ह्या गोष्टींवर. सगळ्या, सगळ्याच गोष्टींवर. ओके. ओके. ताबीज म्हणजे काय असतो, जसं मी म्हटलं, की आपल्या 3 बॉडीज असतात. हं. ठीक आहे. त्या तिन्ही बॉडीजला तुम्हाला कधी-कधी असं होतं ना, की रिसेंटलीच मी तुमच्याशी बोलत होते आणि मला तुम्ही तुमचं पास्ट सांगितलं. ठीक आहे. त्यात मी म्हटलं, की कधी-कधी होतं, की डिसिजन चुकतं. तो जो काळ असतो, हं. तो काळ खूप महत्त्वाचा असतो, जिथे तुम्हाला प्रॉम्प्टली डिसिजन्स घ्यायचे असतात. 7:30 आपण ऐकतो, आपण करणी ऐकतो, कोणी बाधा केली आहे, कोणी बांधून ठेवलं. लिटरली बांधून ठेवतात. हात-पाय बांधून ठेवतात. तुम्हाला किती पण हात-पाय मारायचे आहेत, तुम्हाला वर जायचं तुम्ही जाऊ शकत नाही. तुमचा बाजूचा म्हणजे लाइक मी म्हणेन आज तुमच्यासोबत कॅमेरामॅन आहे. हा कधी वर जाईल तुम्हाला कळणार नाही. तुम्ही तिथेच आहात. दॅट इज अल्सो कॉल्ड अ ब्लॅक मॅजिक. तर या सगळ्या गोष्टींना ना तुम्हाला एक प्रोटेक्शन लागतं. आणि सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे तुमचा ब्रेनचं कंट्रोल जाणं ब्लॅक मॅजिकमध्ये. तुमचं ब्रेनच मी माझ्या कंट्रोलमध्ये घेतलंय. तुम्ही काय करताय तुम्हाला माहितीच नाही. मी काय करवते हे तुम्हाला दिसतंय. मी मागे ओढू शकते, मी पाय बांधू शकते. लाइक करणी करणारा समोरचा विचारच करत नाही. तो कुठल्याही पद्धतीने करतो. तर या सगळ्या गोष्टींना प्रोटेक्शन म्हणून मग आत्ता रिसेंटली सांगते. खूप हुशार मुलगी म्हणजे तिला 500-550 मार्क नीटमध्ये मिळू शकतात. फॅमिली फुल फॅमिली डॉक्टर. हं. पूर्ण एटमॉस्फिअर तसा. आणि शी नोज की आता मला पण पेपर चांगला गेलाय. बिलीव्ह नाही करणार 12th मध्ये फेल झाली. बापरे! नीटमध्ये खूप छान मार्क्स आणि तुम्ही 12th मध्ये फेल होताय. तुमचं करिअरच तिथे संपतं. दॅट इज सिंपल कॉल्ड तिथे तुम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे. तुमचं सगळं बरोबर आहे. तुमची कधी-कधी प्लॅनेटरी डायरेक्शन्स पण ब्लॅक मॅजिकवाले बिघडवू शकतात. जे की नैसर्गिक पद्धतीने कधीच नाही बिघडत. कारण प्लॅनेट आपले आपले काम करतात. पण मध्ये एखाद्या प्लॅनेटला जर तुम्ही त्रास दिला किंवा तुम्ही किती पण पूजा केली तरी ती देवाजवळ नाही पोहोचत आहे. कारण तुमच्याकडे ब्लॅक मॅजिकचं कव्हर बांधले गेलेलं आहे. सो हे ताबीज जे आहे ना, हे सगळं प्रोटेक्ट करतं तुम्हाला तिन्ही साइडवरनं. हा सिल्व्हरमध्ये पण आहे, गोल्डमध्ये पण आहे. जेवढं जास्ती मेटल तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी वापराल, तेवढं बेस्ट असतं. म्हणून मी गोल्डचा घालते, पण सिल्व्हर पण अवेलेबल असतो. कधी-कधी 6 वेळेस प्रेग्नन्सी डिस्ट्रॉय केल्या जातात. हं. ठीक आहे. त्यासुद्धा केसेस मी हँडल केल्यात. आणि शीतल 6 वेळेस रिसेंटली त्यांचा रिव्ह्यू पण आम्ही टाकला होता. 6 वेळेस प्रेग्नन्सी डिस्ट्रॉय झाली आहे. ते तुम्ही काय करतात ते पण केलंय. त्याला ₹1.5-2 लाख रुपये खर्च आलाय. म्हटलं ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला? ते सेड 12-15 लाख रुपये शीतल खर्च केलाय. म्हटलं माझ्यासाठी एक ताबीज फक्त तुम्ही कमरेला बांधा. ठीक आहे. यावेळेस तुम्ही ते करू नका. तो बोलले, "ठीक आहे."
आणि 3 महिन्यात त्यांनी ट्राय केलं आणि 4थ्या महिन्यात त्यांनी सांगितलं, की "शीतल मी 2ऱ्या महिन्याची प्रेग्नंट आहे" म्हणून. पण मी तिला सांगितलेलं, "आत्ता डिस्क्लोज नको करू. पूर्ण 9 मंथ होऊ दे. बेबी बॉर्न होऊ दे. मग आपण करू." दॅन आम्ही त्यांचा रिव्ह्यू टाकलेला त्या ठिकाणी. तो ग्रेट. तावीज वर्क करतं. तुम्हाला बेसिकली प्रोटेक्शन देतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रोटेक्शन महत्वाचं असतं. मॅम, आता ब्लॅक मॅजिकला इंडियामध्ये जर कोणी करत असेल, इंडियामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये कोणी करत असेल, तर त्याला नाव दिलं जातं हे अंधश्रद्धा, हे काहीतरी थोटांड आहे. ओके. आता तुम्ही जे सांगताय, की ही विद्या आहे, ही विद्या तुम्ही म्हणजे शिकलात तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य आपल्याला मिळतं. जसं की मला जेवढं समजलं त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो, की आपण एखादी शिक्षण घेत असू आणि त्याच्यामध्ये आपण अ, हे करतो, पी-एच-डी पर्यंत जातो किंवा त्याच्यामध्ये आपण ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. पण आपल्या इथे असं म्हटलं जातं, की ब्लॅक मॅजिक आणि एकीकडे आणि त्याच्यासोबत चालतं अंधश्रद्धा. बरोबर. तर जर वर्सेस जर करायचं असेल, विरुद्ध जर करायचं असेल, तर काय सांगाल? खरंच असं असतं ब्लॅक मॅजिक वर्सेस अंधश्रद्धा? 90% सायकॉलॉजी, 10% ब्लॅक मॅजिक. ओके. ओके. आता एखाद्या व्यक्तीला व्यसन लागलंय हं. आणि तो पितच चाललाय, दारू पितच चाललाय, स्मोक करतच चाललाय आणि त्याला जर तुम्ही म्हणाल, की काम करतो, बोलेल, "नाही, मी काम नाही करत, माझ्यावर कोणीतरी करणी केली आहे." तर ती अंधश्रद्धा. आणि त्याला स्वतःवर काही करायचं नाहीये आणि तो दुसऱ्यांवर ब्लेम करतोय. ओके. ओके. तो व्यक्ती खूप प्रयत्न करतोय. त्याचं व्यसन सुटत नाहीये. त्याचं काम होत नाहीये. त्याला अडचणी येतायत. तरी पण तो गिव्ह अप न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण तो नाही जाऊ शकत आहे. दॅट इज कॉल्ड अ ब्लॅक मॅजिक. वाह! म्हणजे तुम्ही एकदम सोप्या शब्दामध्ये, एकदम सरळ शब्दामध्ये सांगितलं. म्हणजे एक जो फरक तुम्ही जास्त फिरून सांगण्यापेक्षा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड सांगितला. येस. जर एखाद्याला काही करायचं नसेल, तर तो तेच म्हणणार माझ्यावर काहीतरी काळी जादू केली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ते अंधश्रद्धाचा प्रकार. येस. बरोबर. आता बऱ्याचदा आपण बघतो, आपल्या भारतीय लोकांवर, इंडियन्सवर जास्त प्रभाव आहे चित्रपटांचा. येस. असं म्हणू शकतात पूर्ण मानवजातीवरच आहे. पण भारतीयांवर जरा जरा जास्तच दिसतो. नॉर्थकडे गेले की वेगळाच दिसतो. साऊथकडे गेले की वेगळाच दिसतो. तर ह्या पिक्चरमध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये किंवा आपण एखादी गोष्ट बघतोय, त्याच्यामध्ये काही गोष्टी दाखवल्या जातात, की इथे असं केल्याने असं होतं, तसं केल्याने तसं होतं, भावला घेतल्याने खरंच ते होतं. तर याला तुम्ही कसं डिफेंड कराल, की ह्या सगळ्या गोष्टी जे दाखवतात, ते दाखवायला पाहिजे, नाही दाखवायला पाहिजे? तुमचं ओपिनियन काय बेसिकली या गोष्टींच्या बाबतीमध्ये? या सगळ्या विद्या आहेत. ओके. ठीक आहे. त्या बाहुलीमध्ये जीव टाकणं, हं, समोरच्या व्यक्तीकडचं ब्लड घेऊन येणं, हं, काही खाऊ घालणं हं, किंवा त्यांना आधी असं होतं म्हणजे अजूनही आहे तो प्रकार, की त्या बाहुलीला सुया टोचल्या म्हणजे समोरच्याला त्रास होतो. त्या बाहुलीला चाकू मारला तर समोरच्याचं रक्त दिसतं. ओके. ओके. आता या सगळ्या गोष्टी आहे ना शिफ्ट झाल्यात. हं, ठीक आहे. ह्या गोष्टी आधी मनुष्यांवर केल्या जायच्या, आता त्या प्राण्यांवर केल्या जातात. बरं. ओके. म्हणजे ज्याला आपण म्हणतो बलिप्रथा वगैरे आधी मनुष्यांवर केल्या जायच्या. जसं की आता रिसेंटली तुम्ही शैतान मूव्ही बघितला, तर त्यांना 108 मुलींचा बळी द्यायचा होता. मग त्यांना ती विद्या ग्रहण होणार होती. सो आता मात्र थोडंसं शिफ्ट झालंय. अजूनही काही ठिकाणी आहे, मी नाव नाही घेऊ शकणार. अजूनही काही ठिकाणी आहे, पण आता ते पशु, पक्षी, प्राण्यांवर शिफ्ट झालेलं आहे. काही विद्या अशा आहेत, की जिथे तुम्हाला भोग तो रक्ताचा द्यावाच लागतो आणि ते रक्त असं पाहिजे, की तुम्ही कापलं, ते रक्त घेतलं आणि भोग दिला, तरच तो. ते जमिनीवर नाही पडलं पाहिजे. तरच तो होतो. सो येस, म्हणजे आजही हे प्रकार चालतात. फक्त प्रकार थोडे बदललेत. काही पिक्चरमध्ये एक्सेस करून डेफिनेटली दाखवतात. कारण खरं सांगू तर आधी पण मी सांगितलं, की ब्लॅक मॅजिक जास्त पॉलिटिक्स आणि मूव्हीजमध्येच वापरले जातं आमच्या थ्रू. सो येस, हा प्रकार त्यामुळेच ते एवढं चांगलं एक्सप्लेन करू शकतात. मॅम, आता एक विषय राहिला आहे माझ्याकडून तुम्हाला विचारण्याचा. तो म्हणजे तुम्ही मयांकला जाऊन ह्या सर्व विद्येचा अभ्यास केला. एक असतो जो की स्वतः प्रॅक्टिस करण्यासाठी, स्वतः त्या गोष्टी करण्यासाठी अ, तो ती विद्या शिकतो आणि एक जो असतो त्याच्यातल्या काय गोष्टी आहेत ते समजून घेत असतो. जे तुम्ही केलं, त्या गोष्टी समजून घेतल्या. तर मयांकमधला अनुभव सांगा आणि त्या विद्येच्या बाबतीमध्ये थोडंफार सांगा, जे तुम्ही तिथे शिक्षण घेतलं, जे अभ्यासलं.
त्या बाबतीत? तुम्हाला ही विद्या शिकायची म्हणजे बेसिकली तुम्हाला अध्यात्मात जावं लागतं, स्पिरिच्युअलीकडे जावं लागतं. एक गुरु हवा असतो, जो तुम्हाला या सगळ्या विद्यांसाठी एक गुरुचं मार्गदर्शन नक्कीच आवश्यक असतं. कारण या खूप विचित्र म्हणाल, खूप अवघड म्हणाल, अनबिलिव्हेबल थिंग्स असतात. आणि जेव्हा मी 7 वर्ष तिथे काढले, तर माझे काही अनुभव असे होते, की जिथे मला अ, असं होतं, की एक वेळ अशी होती, की संपलं होतं माझ्याकडे सगळं. आज जी मी तुम्हाला दिसतीये, आज जे काही सगळं माझ्याकडे आहे, आज परत आणलंय मी असं म्हणेन. मला ती विद्या ह्याच्यासाठी शिकायची होती, की माझ्यासोबत किंवा माझ्या फॅमिलीसोबत जे काही झालं, ते अजून कोणासोबत नको व्हायला. ओके. आणि जेव्हा आम्ही शिकतो ही सगळ्या विद्या, तेव्हा आमच्याकडनं प्रण सोडवलं जातं. स्पष्टपणे लिहिलं जातं, की तुम्हाला कोणाला त्रास द्यायचा आहे म्हणून शिकायचंय, कोणाची मदत करायची आहे म्हणून शिकायचंय, की स्वतःसाठी शिकायचं. मी मधला पर्याय निवडला, की मला लोकांची मदत करायची आहे. जेणेकरून ह्या सगळ्यातनं मला मुक्त करायचंय. सो वेगवेगळे अनुभव होते. जसे मी म्हटले, की मला हकलून दिलं. मी परत टीममध्ये जाण्यासाठी खूप जास्ती एफर्ट्स घेतले. त्या टीममध्ये 12 2 लेडीज होत्या. त्यातली एक निघून गेलेली होती. मी टिकली होती. काही रिच्युअल्स करावे लागतात, काही हवन करावे लागतात, काही पूजा कराव्या लागतात. मला पिरियड्समध्ये अलाउड नसायचं. पण मला साधना करायला दिली जायची. तेव्हा तुम्हाला त्या साधनेमध्ये माळ पण देत नाहीत जाप करण्यासाठी आणि कमीत कमी 6 ते 8 तास तुम्हाला तो जाप करावा लागतो. तेव्हा तुम्ही मग कुठल्या देवाची आराधना करायची, कुठल्या टाइपचं तुम्हाला पाहिजे आहे. त्यात 10 टाइपमध्ये एक विचारलं जातं. त्यातलं तुम्हाला चॉईस करून मग लेडीजसाठी भैरव देवी जास्त पाठ महत्त्वाचा असतो. काली, तारा हे पार्ट्स खूप महत्त्वाचे असतात. पिरियड्समध्ये मला डेफिनेटली त्रास व्हायचा, की सगळेजण ती रिच्युअल करतायत आणि मी नाही करू शकत आहे. कारण एक रिच्युअल कमीत कमी 20 ते 21 दिवस व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी फ्रस्ट्रेशन यायचं. मग स्वतःचे पेशन्स संपायचे, चिड व्हायची. एकतर फॅमिलीपासून तुम्ही दूर राहताय आणि सांगू शकत नाहीये आणि तो सगळा पास्ट आठवतो तुम्हाला. हेच माझ्यासोबत झालं होतं आणि ह्याच्यावरच मला कसा कंट्रोल करायचा हे मला बघायचं होतं आणि त्यातनं मी सुखरूप निघाले आणि टचवूड सांगतेय, की कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोकांना मी ह्याच्यातनं बाहेर काढलं. मी कधी डिस्क्लोज नाही केलेत त्यांची नावं आणि करणारही नाही. पण असे म्हणजे आता लास्ट एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं, की एक छोटा मुलगा होता. कळत-नकळत त्याने पूर्ण 100 किलोचा बेड उचलून घेतलाय. पॉसिबलच नव्हतं आणि त्याच्या आईचं डोकं चाललं आणि त्याच्या आईनी मला तो व्हिडिओ पाठवला आणि तिथून आम्ही ती प्रक्रिया त्याच्यावर सुरू करून ते सगळं नीट केलं. सो खूप अनुभव घेतलेत. खूप तंत्रविद्या वापरल्यात असं म्हणू शकाल, पण चांगल्या गोष्टींसाठी. कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी कारण ते कर्माच आपल्यावर येतात. जे पण करतात त्यांना मी नेहमी हेच सांगते. हे कर्माच परत तुमच्याकडे येतात. तर ते अव्हॉइड केलेलं बरं असतं. जसं की अ, शैतान मूव्हीमध्येच आपण बघितलं, की त्याचा एंड खूप वाईट झाला. तो सगळं करत गेला, सगळं झालं, पण त्याचा एंड खूप वाईट झाला. तर ती प्रक्रिया जर तुम्ही कराल, चांगल्या मार्गांसाठी करा. घरातले आजार दूर होण्यासाठी, तुमची प्रगती होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी तुम्ही कराल. कोणी केलं असेल ते दूर करण्यासाठी करा. पण कोणाचं वाईट हो म्हणून कधीही करू नका. हे माझं पर्सनली सजेशन सगळ्यांना असतं. मॅम, खूप खूप धन्यवाद. एवढं वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि एवढी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. जसं आपलं डिस्कस झालं, तसं आपण लवकरच दुसरा एपिसोड आपण न्यूमरोलॉजीच्या बाबतीमध्ये आपण शूट करू. येस. मी सगळ्या माझ्या प्रेक्षकांना, ऑडियन्सला सांगेल, की वेट करा. आम्ही लवकरच अजून एक एपिसोड, येस. ब्लॉकबस्टर एपिसोड घेऊन येतोय तुमच्यासाठी न्यूमरोलॉजिस्टवर. अजून दुसरी गोष्ट मॅम, जे तुम्ही इन्साइट्स दिले, ज्या तुम्ही गोष्टी आम्हाला सांगितल्या, की काळी विद्या नेमकी काय असते आणि तिचा वापर तुम्ही कसं स्वतःसाठी करू शकतात. हे म्हणजे अनबिलिव्हेबल. म्हणजे आजपर्यंत हे असं नरेशन आम्हाला कोणीच सांगितलेलं नाही. त्या बाबतीमध्ये पण खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक यू.